2 ते 3 दिवसात पार्टीचे आणि समाजवादीचे यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। तिथे धमकवल्या प्रकरणी हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकवल्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत ही काँग्रेस पक्षाची आमची एकंदरीत मागणी आहे। विधानसभाचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या मान्यतेनुसार नवीन आमदार निवास बनवणे, त्यासोबतच नवीन विधान भवन बनवणे अशी मोठमोठी विकास कामं होतात आहेत आणि या सगळ्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होते, भ्रष्टाचार होतोय, एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच कंत्राटे ही सगळी मिळतात आहेत। परंतु विधानसभेचं हे एवढं मोठं आर्थिक काम होत असलं तरी याच्यामध्ये भ्रष्टाचार समोर येत नाहीये, त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार कोणी टाकू शकत नाही, अशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे। नक्की काय आहे? निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असा भारत सरकारने नियम तयार केल्यापासून निवडणूक आयोग सैराट सुटलेला आहे। याच पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिलेले आहेत त्या विशेष अधिकाराचं हनन होत आहे आणि यांना या सर्व एकंदरीत भ्रष्ट, आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार, संवैधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमध्ये कोणाला अडवत असतानाचा भ्रष्टाचार या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्यामुळे त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करायला हवं ही देखील आमची या निमित्तानं मागणी आहे। राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा वर उचललेला होता केंद्रीय पातळीवर, तो महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचला। जसं आता बिनविरोधचा काही धडाका लावलेला भाजपनं, त्याच्या विरोधात काँग्रेस कुठेही आक्रमक दिसत नाही। आता काही वेळापूर्वी मनसेनं हायकोर्टात याचिका दाखल केली। तुम्ही काय रस्त्यावरची लढाई लढणार की न्यायालयीन लढाई लढणार या सगळ्या संदर्भात? वोट चोरीच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर रॅली झाल्या, महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावर उतरल्याचं आपण बघितलं। याच टिळक भवनच्या समोर देखील आम्ही जे आंदोलन केलेलं आहे तेही आहेत, अनेक आंदोलन झालेले आहेत। थेट कामठीचं आंदोलन आहे जिथे राहुल गांधींनी उल्लेख त्यांच्या लेखात केला होता। नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये आमचं आंदोलन झालेलं आहे, ते आंदोलन सर्वदूर केलेली आहेत आणि हा विषय आम्ही एक वॉर रूम, एक कक्ष या संदर्भातला सगळा स्थापन करून त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही करत आहोत। निवडणूक या सगळ्यांच्या अनुषंगानं कोर्टात जावं का जाऊ नये या संदर्भामध्ये 2 मतप्रवाह आहेत। आम्ही त्याच्या संदर्भात कायदेतज्ञांशी बोलून काँग्रेस पक्षही त्या संदर्भातील पुढील भूमिका घेईल। हरिभाऊ राठोड एका समाजाचं प्रतिनिधित्व मागच्या अनेक वर्षांपासून करतात, पण त्यांना राहुल नार्वेकर थेट म्हटलेले की मुंडे साहेबांनी तुमच्यावर खूप उपकार केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ही सगळी सुरक्षा व्यवस्था आणि हे सगळं मिळालेले हे तात्काळ काढून द्या। ही भाषा कितपत योग्य आणि एका समाजाचं नेतृत्व करताना त्याला असं बोलणं हे कितपत योग्य? समाजाचं नेतृत्व करत असेल तर ती बाब आपल्या ठिकाणी आहे, मात्र ते भारताचे एक सन्मान्य नागरिक आहे। त्यांच्याच संदर्भात काय कोणाच्याही संदर्भामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा कोणत्याही माणसांनी असे गैरवर्तन करू नये आणि त्यांची एकंदरीतील भाषा, त्यांचे शब्द हे सर्व जे आहेत हे टपोरी प्रवर्गामध्ये मोडत आहेत। मव्वाली ज्याला म्हणतात तशा स्वरूपामध्ये आपले विधानसभेचे अध्यक्ष वागतात आहे, हे दुःख आहे, हे दुर्दैव आहे। सर, ज्या वंचित सोबत तुम्ही युती केली त्याच वंचितमुळे काही ठिकाणी काँग्रेसला फटका देखील बसायला पाहायला मिळतोय। ऐन वेळी फॉर्म भरण्याच्या आदल्या रात्री त्यांनी 16 जागा परत केल्या, मग 5 जागा त्यांनी असे उमेदवार दिले जिथे तुम्ही उमेदवार दिले होते। वंचितची युती केल्यामुळे कुठे ना कुठेतरी काँग्रेसमध्ये देखील आता हा जो म्हणजे पेच जो आहे तो निर्माण होतोय का तुमच्या समोर? 62 जागा या वंचितच्या पक्षाशी आणि काँग्रेस पक्षाचा जो करार होऊन याच सभागृहात इथेच तो आपल्या सगळ्यांसमोर त्या 62 जागा कोणत्या हे सांगितलं होतं आणि एका दिलाने आणि सोबत मुंबई आणि जिथे शक्य असेल तिथे सोबत आपण आघाडी करून लढू ही ठरलेली भूमिका होती आणि या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये अशा प्रकारची एकंदरीत भूमिका ही दोन्ही पक्षांनी त्यावेळेस घेतली होती। मात्र निवडणुकीच्या अर्ज भरायच्या वेळेस 21 जागी उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्या पक्षाची देता येईल का याची चाचपणी झाली। नंतर काही